दिल्ली शहरातील तो फ्लॅट त्याचं स्वप्न होता. घर नव्हे, आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा पुरावा. होम लोन घेतलं. तो भरला की माझं भविष्य चमकेल असं वाटलं होतं. पण सत्य कडवट. तो जो आप मेरे पीछे फ्लैट देख रहे हो, तो भाई ये होंगे 1 करोड़ 1.5 करोड़ 2 करोड़ के, ठीक है। और मेरा एक दोस्त है, वो इन्हीं फ्लैट में रहता है। तो भाई वो 2 महीने से जॉबलेस है, ठीक है। और फैमिली वगैरह साथ में रहती है, फैमिली को उसने घर भेज दिया है। भाई मार्केट में ऐसा है कि जॉब ही नहीं है यार। तो मुझे भी पता चला कि इसका फ्लैट भी यही है, तो ये किस्तें भरता है। और भाई साथ में रैपिडो भी चला रहा है। तो भाई ये हाल है भाई। आज हम किस्तें भरने के लिए, और IT इंजीनियर है, आज इसने छुट्टी मारी थी क्योंकि इस दोस्त से मिलने आना था। तो भाई किस्तें भरने के लिए भी रैपिडो चला रहा है, कभी फ्रीलांसिंग कर रहा है। कधीच झोपत नाहीत, पण झोप मात्र माणसाची पळून जाते. ITची नोकरी, शर्ट, लॅपटॉप, उंची स्वप्न, सगळं व्यवस्थित चाललं होतं. जोपर्यंत एक दिवस नोकरीनेच त्याला जॉबलेस घोषित केलं आणि त्या क्षणी स्थिरतेचा फुगा फुटला. कुटुंबाला सुरक्षित ठेवलं, पत्नी मुलांना गावात पाठवलं आणि स्वतः एकटाच छोट्याशा खोलीत राहिला. भिंती 4 पण ओझं 400 स्वप्नांचं. दिवसा रॅपिडोवर धावणं, रात्री फ्रीलान्समध्ये कोड लिहिणं. हा जगण्याचा उपाय नव्हे, तो हप्ते फेडण्याचा श्वास आहे. त्याची बाईक सिग्नलवर थांबते, पण EMI कधीही थांबत नाही. तो रोज भुकेला उठतो, पण EMI कधीही पोटभर होत नाही. लोक म्हणतात स्वप्न मोठी का पाहिली, फेक लाईफस्टाईलनेच वाट लावली. पण मध्यम वर्गाचं स्वप्न फेक नसतं. ते कुटुंबाचं, सुरक्षिततेचं, भविष्यातल्या मुलांच्या हास्याचं असतं. फ्लॅटच्या चाव्या त्याच्याकडे आहेत, पण घर नाही त्याचं. कारण घरात प्रवेश मिळतो फक्त EMI परवानगी देतो तेव्हा. तो त्याचा मालक नाही, EMIचाच कैदी आहे. मध्यम वर्ग कधीही कोसळत नाही. तो थकतो, डोळ्यात पाणी दाटतं, पण तरीही उठतो. कारण EMI मागे घराचं स्वप्न नाही, कुटुंबाचं भविष्य असतं.